उपवास असला की तेच तेच खाऊन कंटाळा येतो. चला आपण नवीन रेसिपी पाहूया. येथे मी 4-5 बटाटे घेतले, वरची साल काढून बारीक तुकडे करून घेतले. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडेसे शेंगदाणे घेतले. याची जाडसर भरड आपण मिक्सरमध्ये करून घेऊया. त्यानंतर आहे बघा, अशा पद्धतीने जाडसर करून घेतलं. त्यानंतर गॅस पेटवला, गॅसवर कढई तापल्यानंतर 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल टाकून घेतल्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे 1 ते 2 मिनिट छान परतून घ्यायचे. त्यानंतर इथे शेंगदाणे आणि मिरचीचा जाडसर ठेचा टाकून घ्यायचा. हे सुद्धा 1 मिनिटभर परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये बारीक कापून घेतलेले बटाटे टाकून घेऊया. तुम्ही जर उपवासाला जिरे कोथिंबीर खात असाल तर टाकू शकता. हा उपवासाचा बटाटा भगरीचे धपाटे, डोसे याबरोबर खाऊ शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून छान अशी आपली भाजी शिजवून घ्यायची. खूपच छान हा उपवासाचा बटाटा तयार होतो. तुम्ही हा नुसता सुद्धा खाऊ शकता. आपल्या चॅनलवर उपवासाचे लोणचे, साखर आंब्याची सुद्धा रेसिपी आहे. धन्यवाद.